श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 30 नोव्हेंबर मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीला नोव्हेंबर महिन्यात कोणते फळ मिळणार. या काळात सिंह राशीच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार. प्रेमात गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होतील. आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणते सुखद क्षण तुमची वाट पाहत आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीला नोव्हेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम मिळतील. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कार्यशक्ती, नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. तुम्ही स्वतःच्या कामगिरीबाबत आत्मविश्वासाने पुढे जाल. राशीचा स्वामी सूर्य तुमच्यावर कृपा ठेवेल. त्यामुळे काही काळापासून येत असलेले अडथळे दूर होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. लोक तुमच्या विचारांना मान्यता देतील. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये दूरदृष्टी दिसेल. करिअर व व्यवसाय. सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल अनुभवायला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचा मानही वाढेल. नोव्हेंबरच्या मध्यावर प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट किंवा ट्रान्सफरची शक्यता आहे. तसेच व्यावसायिकांना हा महिना लाभदायी परिणामांचा असेल. भागीदारीत काम करत असणाऱ्यांनी पारदर्शकता राखावी. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. नवीन ग्राहक मिळतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. पण महिन्याच्या शेवटी काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. सिंह राशीच्या व्यक्तींना हा महिना आर्थिकदृष्ट्या स्थिरतेचा असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मिळकतीचे नवे स्रोत मिळतील. काही जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभाचे सौदे मिळतील. 20 नोव्हेंबर नंतर पैशाचा प्रवाह वाढेल. पण विलासी खर्चामुळे बचत कमी होऊ शकते. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी वेळ योग्य असली तरी जोखीम घेणे टाळावे. आरोग्य. सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने महिना थोडा मध्यम असेल. महिन्याच्या सुरुवातीला ताणतणाव जाणवू शकतो. झोपेचा अभाव, कामाचा ताण आणि मानसिक दडपण जाणवू शकते. त्यामुळे योग, ध्यान व विश्रांती घेणे यावर लक्ष द्या. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. अपचन किंवा रक्तदाब अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे योग्य आहार घ्यावा. मानसिक शांतता तुमच्या कामगिरीवर महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा. कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण उत्साही असेल. तुम्हाला पालकांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल. त्यामुळे कौटुंबिक जीवनात सौहार्द टिकून राहील. घरात एखादा धार्मिक वा शुभ कार्यक्रम पार पडू शकतो, ज्यामुळे नातेवाईकांसोबत वेळ घालवता येईल. त्यांच्याशी सलोखा वाढेल. कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. मित्रपरिवारातून तुम्हाला मदत मिळू शकते. घरात नवीन वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा योग आहे. मात्र काही कुटुंबियांची आर्थिक कारणावरून मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संयम बाळगा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचे मत आदराने ऐकले जाईल. शिक्षण. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगल्या संधी मिळतील. ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला साथ देईल. तुमची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना उत्तम निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. शिक्षक आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. मात्र या काळात सोशल मीडियापासून थोडे दूर राहणे फायद्याचे ठरेल. प्रवास. सिंह राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रवासाचे योग अनुकूल आहेत. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्यास मन प्रसन्न राहील. तसेच व्यावसायिक दौरे फलदायी ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार केल्यास तो शुभ ठरेल. उपाय. सिंह राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. गहू, तांबे किंवा वस्त्र दान करणे लाभदायक ठरेल.
दर रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. दररोज सकाळी सूर्यनमस्कार करावेत. लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाईल. एकूण सिंह राशीला नोव्हेंबर महिना प्रगती, आत्मविश्वास आणि मान सन्मान देणारा ठरेल. आर्थिक लाभ, नात्यातील सौहार्द आणि करिअरमधील प्रगती हे या महिन्याचे वैशिष्ट्य ठरेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे इतरांना प्रेरणा मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास महिना तुमच्यासाठी अतिशय समाधानकारक असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.